गेल्या वर्षभरामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाकयुद्ध अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं. खरं तर ही दोनच व्यक्ती वर्षभर बोलत होते, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. त्यातलं एक नाव म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि दुसरं नाव म्हणजे त्यांना विरोध करणारं नाव हे छगन भुजबळ. खरं तर छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिपदातून वगळलं गेलं आहे. राष्ट्रवादी पक्षातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळात नाहीत आणि त्यांनी बोलताना असं म्हटलं की मी जरांगेंना अंगावर घेतलं म्हणून मला मंत्रिपदापासून दूर ठेवलं गेलं. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया आहे भुजबळांच्या वक्तव्यावरची? ते काय ते पहिल्यापासून असलंच आहे हो. त्याचं विचारायलाच नाही पाहिजे. ते कामातून गेलेलं आहे. त्याला फक्त खायला लागत, तवाले गोड लागत. काही नाही दिलं की असं तसं. मला ना तो राजकीय विषय, त्यामुळे मला राजकारणात पडत नाही. तो सरकारचा विषय द्यायचं का नाही द्यायचं का काय करायचं. मी काय म्हणलो का देऊ नको त्याला. ते बरळत राहतं हमेशा. नेता आहे म्हणतो ते मनानेच आरबळतं. मी ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसीला नाराज झाला. काय नाराज झाला? कोणी ओबीसी नाराज नाही झाला. काय नाही, तू जाय जिकडे जाय तिकडे. तुला काय नाराज झाले? कवर खातो बरं ओबीसी जेव्हा, कवर खातो गोरगरीब ओबीसीच्या जेव्हा. किती दिवस तू राजकारणी माणूस. तुला नाही काही दिलं की ओबीसीला नाही दिलं, आणि तुला दिलं की मग दिलं. काय पद्धत आहे? काय बोलतो? वय काय आहे आपलं? किती ज्येष्ठ देतात आपण. सगळ्या जाती धर्माला धरून राहायला पाहिजे. जातीवाद नाही करायला पाहिजे. मंत्री झाला की एका जातीचं कामं करतो, असं नाही पाहिजे. आणि गोरगरीब ओबीसीला तर काय दिलं तो कोणच्या? आणि झाले ते ओबीसी नाहीत का? तो असला तरच ओबीसी. झालेले नाहीत का ओबीसी? ते काय चावत येत काय? मग सगळं तुलाच वरबडायला पाहिजे. हे चांगलं नाही. हे जे त्याला काय म्हणतात लय, आता त्याला जुना शब्द जाऊन द्या, नाही म्हणत मी. कारण ते काय, त्याला ती तसली घाण सवय नाही. जाऊन द्या आता. काय त्याला सवय लागून गेलेली वरबडायची हमेशा हमेशा. ते ह्याच चांगलं नसतंय. आणि दुसऱ्यावर ढकलून द्यायचं, मायावर ढकलून देते. मायावर काय लागली तू बाकीचे ओबीसी नेत्याला दिले, ते ओबीसी नेत्याचे. तू कोणचा ओबीसी नेता लागून गेला? तो काय दिलं ओबीसीला आत्ता बोत? भांडणं लावायच्या पलीकडं यायला त्या बिचाऱ्या धनगर बांधतो आणि आमच्यात विनाकारण नाराजी निर्माण केली तरी घेणं देणं. जरांगे आनंदी नाही आपला त्याचा संबंध नाही. मग आपलं दिल खुलास असतं बाया. दिल खुलास. चेहऱ्यावर तर आनंद दिसतोय. नाही दिल खुलास असतं माझं कवा बी. मी मग पाडीन म्हणलं पाडीत असतो, आणि घातलं म्हणलं की घातलंच म्हणत असतो. आपलं काय राजकारण त्यांचा सरकारचा विषय आहे. ते उगं विनाकारण ना त्याला काही मिळाव, गड्डा खायला लागतो सगळ्या दुनियाचा, त्याला मिळाव म्हणून फक्त ते तसं बोलतं. ओबीसी नाराज आहे आणि कुणी नाराज नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि जवळ दिलं तर आता गेल्या वेळेस मंत्रीपद होतं तवाले गोड लागत होतं, आणि आता न देणाराला नाव ठेवायला सुरू केलं. हे असलं, हे नुसती पक्ष मोड्या आहे पहिल्यापासून. शिवसेना मोडी सगळी, राष्ट्रवादी मोडी, आता हे भाजप मोडून टाकीन सगळं. असं करून 100% भाजप मोडीणार. ते इतकं दलिंदर आहे ना, ते प्युअर दलिंदर आहे. आपिशा पायाचं कुंकडं जातं, काडी लावून येतं. याला दिलं का मग लय चांगलं. एक तर नावं घ्यायची काही गरज नाही. मी त्याला काही बोललो का 2-3 महिन्यात एक शब्द बोललो का नावं घ्यायची काय गरज त्याला? मग परत म्हणतात मला बोलायला लागला. मी तुला थुकलो तो तोंडावर. असं आहे, पण तुम्ही निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन निवडणुकीच्या आधी सभा घेतली तरी ते जिंकले, पण आता मंत्री नाही झाले. नाही बाबा, नाही गेलो मी. केंडे साहेब खरंच नाही गेलो तिथं. सचिन नाही ना, नाही म्हणतो ना मी. ते सचिन भैयाचे आजी एक्सपायर झाले होते, मग तिथं सांत्वन भेट द्यायला गेलो. मग जाताना आता गावं थांबणारच ना राव. तिथं तुम्ही भाषण पण केलं होतं. मग गावं आता मला सांगा, आता तुम्ही संभाजीनगरहून तोराला गावं लागणारच ना तुम्हाला. तसे मला गावं लागली रस्त्यांमध्ये. मी फक्त माझा प्रश्न विचारण्याचा हेतू हा होता की ते पडले नाही, परंतु मंत्रिपद नाही मिळालं. तुमचा हेतू साध्य. अहो दादा, खरंच सांगतो, मी जर सभा घेतली असते ना, आलंय पुरं 10-12 हजारांनी. माझा प्रश्न असा आहे की ते पडले नाहीत, परंतु त्यांना मंत्रिपद नाही मिळालं. हा तुमचा हेतू साध्य झाला नाही बाबा. अरे काय सांगा बाबा, मी गरीब माणूस आहे बाबा. मग इतक्याला हात नाही पुरत. आपण काय गरीब माणूस आहे, त्यासारखं काय आपलं काय जातीला वेटीस धरायचं काम नाही. ती ओबीसीला वेटीस धरतं त्याला भेटायसाठी. कसं तसं वेटीच नाही धरीत मी गोरगरीबाला. नाही मिळालं ना, आनंद व्यक्त करायचा ना. नाही मिळालं. गेल्या वर्षी नव्हतं का? तवाला गोड लागलं होतंच ना. मग तवाला तिचा त्यावेळेस चांगला होता त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष पवार. कोण? अजित दादा पवार त्यांचे पक्ष. तवाला गोड होते, आता झाले वाईट. तवा फडणवीस साहेब लय चांगले होते, आता झाले वाईट. तेव्हा शिंदे साहेब लय चांगले होते, आता झाले वाईट. मग तुम्हाला मिळलं तेव्हा चांगलं, आणि आता नाही मिळत.
मी गेलो नाही तिथं आणि मी गेलो असताना ते 10-12 हजार आले एका रक्क्यात पाळलं असतं. हा एका सभातच आउट केलं असतं. पण मी ते भेटायला गेलतो सांत्वन भेटीवरती. त्यामुळं मी राज्यात शब्द दिला होता की मी कुठंच जाणार नाही गेलो. मी माझा शब्द पाळला. माझ्या समाजावर जबाबदारी दिली ती. त्याला काय आणि ते आता सरकारनं नाही दिलं दुसऱ्यावर काय आलं. मी त्याला बोललो नाही राव मग नाव घ्यायचं काय करत त्याला. बरं असं आहे की ओबीसींच्या नेत्यावर अन्याय झाला अशी त्यांची भूमिका आहे. हा आणि बाकीचे नाहीत. तो ह्यावर अन्याय झाला लगेच. हा बघ हे असलंही म्हणून मी काय म्हणतो तेव्हा मग आयुष्य नाही राजकारणाचा. पण आता ते तुम्ही विचारलं म्हणून ते नाही तर मी याला गिनीतच नाही बरं महत्त्व देत नाही त्याला. हा. इतकं वय झालं त्याला काही डोकंच नाही. काय बोलतो एवढा मोठा उच्च दर्जाचा नेता एवढे मोठे पक्ष मोठमोठे हाताळले नंबर 1च्या फळीतला माणूस बरं हुशार पण आहे अनुभवी येतो खूप मंत्रालयाचे अनेक विभाग हाताळलेत. गृह विभाग हाताळला मला वाटतं त्यांनी बरेच विभाग हाताळले बांधकाम विभाग हाताळला आहे. सगळे विभाग एवढा मोठ्या दर्जाचा चांगलं ज्ञान असणारा काय म्हणतो ओबीसीवर अन्याय झाला. ओबीसीचं काय संबंध अन्याय व्हायचं. तो यावर तुला नाही मिळालं की बोंब बोलतो. बाकीचे ओबीसीचे नेते नाहीत काय ते आहेत ना. तुला नाही मिळालं की लगेच ओबीसीवर अन्याय मिळालं झालं कवर खातो. गोरगरीब ओबीसी ओबीसीला काय दिलं तो काय दिलं ओबीसीला सगळं हडपून बसला तूच काय नाही कोणी नाराज नाही काही नाही झोप गपचिप घरी. शेवटचा प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही आत्ता बोलताना असं म्हटलं की हे पक्षफोडे आहे. मग हे पक्षफोडे असे तुम्हाला ज्यांच्याविषयी वाटतं ते छगन भुजबळ राष्ट्रवादीसोबत राहतील का नाही अशी चर्चा आहे. तर तुमचं काय मत आहे. मी म्हणलं दलिंदर आहे होते. तुम्हाला सांगतो भाजपचा कार्यक्रमच करणार. ह्या 2-4 जणांमुळंच भाजपवर नाराजी पसरलेली. नाही तर भाजपाचं मराठ्याचं काहीच नव्हतं. याने त्यांना देऊ 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 विनाकारण मराठ्याच्या अंगावर घातलं. धनगर मराठ्यात नाराजी सुद्धा त्यांनीच पसरलेली. नसता धनगर मराठ्यांचं कधीच वैर नाही. माझं म्हणणं आहे केंडे साहेब एकच मिनटं खरंच सांगतो धनगर आणि मराठ्यांचं खरंच वैर नाही. धनगरांचं आरक्षणच वेगळं आहे. त्यांना धक्काच लागत नाही. बळच भांडण विकत घेते त्याच्यामुळं ते लय दलिंदर आहे ते आणि काही परिणाम नाही होणार. पण ते मोडीणार. शिवसेना मोडीली त्याने राष्ट्रवादी पवारची मोडीली दुसऱ्या पवारची राष्ट्रवादी मोडीणार ते भाजप मोडीणार. अजित पवारचे राष्ट्रवादीत राहणार का नाही? अरे ते मोडीणार सगळे मोडीणार. अजित पवारची पण मोड. सगळे म्हणतो मी तुम्हाला भाजप सहित सगळे मोडीणार. माझा प्रश्न अजित पवारांची राष्ट्रवादी अहो ती मी काय म्हणतोय तुम्हाला ती राष्ट्रवादी शिवसेना ही राष्ट्रवादी भाजप हे सगळं मोडीत मोडीत चालणार ते. ते राहतील का पक्षात. त्याला काय म्हणतात राहतं ना राहीन कुठं जाईन काय करीन जाऊन देते मध्ये टाकून मग ते जा म्हणते तिकडे जा बेसन भाकर खायला मध्ये टाकणार आहे त्याला लय अडवून केलं की ओबीसी करतंय ते ओबीसी सरकारच्या अंगावर घालणार. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या अंगावर ते ओबीसी घालणार. छगन भुजबळ 100% ओबीसी अन्याय झाला म्हणून घालणार. मग फडणवीस साहेब त्याला मध्ये फेकून देणार. बस खडी फोडीत तिकडं खाय बेसन कांदे न्याजा गोणी भरून आणि बस वरबडीत तिकडं काय अन्याय नाही. ओबीसी अजिबात नाराज नाही. ठीक आहे धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांचं मंत्रिपद गेल्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे ABP माझा अंतरवली सराटी जालना. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.